कधीच खचून जायचं नाही, कारण दिवस, काळ, वेळ हे सगळं बदलतातच. फक्त असावा लागतो थोडा संयम. चला तर अंधार पडत आलेले, हॉलची लाईट लावून घेते. 6:30 वाजलेले आहेत. पावसामुळे कसं लवकरच अंधार पडल्यासारखं वाटतंय. तर इथे मी डास होऊ नयेत म्हणून थोडासा धूर केला होता. म्हणजे गाईचं जे शेण असतं ना त्यापासून शेणी बनवलेलं असतात का नाही, तर त्या शेणी आणि थोडंसं मला पलीकडल्या काकूनी का नाही शेणी दिल्या होत्या आणि त्याच्यावर मी आपलं भुईमुगाच्या शेंगा असतात का नाही त्याची फुलं टाकली होती. म्हणजे कसं भुईमुगाच्या शेंगाच्या फुलाने म्हणे डास होत नाहीत आणि निघून जातात. तर इथे मी असं धूर करत ठेवला होता थोडासा निखार, कसं धूर सगळीकडे पसरला का नाही तर ते बरं होते. तर ते इथे का नाही थोडंसं निखार झाल्यानंतर मी त्यामध्ये कापूर आणि आपला धूप असतं की तो घातलेला आहे. म्हणजे तसंच का नाही प्लेट पूर्ण घरभर सगळ्या फिरवायला बरं पडतं. कारण मग संध्याकाळचं कसे धूप पण होते घरात तिन्ही सांजेचे आणि आपले डास पण घरात असलेले ते निघून जातात. कारण कसं मग आमचं घर जे शेतवडीत आहे त्यामुळे का नाही संध्याकाळी 6 नंतर इतके डास यायला चालू होतात. आणि ते आमच्या कसं खिडक्या वगैरे जरी बंद केल्या का नाही तरी ग्रिल उघडं असल्यामुळे ते ग्रिलमधून डास येतातच. आणि चार्लीला आम्ही बसवते तिथं तरी जास्तच डास असतात. त्यामुळे का ते असं ओरडायला चालू करते. त्यामुळे मी संध्याकाळचं असं शेणी वगैरे पेटवून कधी निखार करून असं धूर करून ठेवते. म्हणजे कसं अर्धा एक तास ठेवलं की त्यानंतर मग डास येत नाहीत. आणि मग नंतर 6:30 ते 7:30पर्यंतच डास असतात. तर माझं धूप वगैरे सगळा फिरवून झालेला आहे. आता मी जेवणाला घातलेलं आहे. जेवणाला म्हणजे मी वरण्याचं जे मोड आणायला ठेवलं होतं की नाही वाल, तर ते मी आता कोमट पाण्यात ठेवलेलं आहे. म्हणजे कसं कोमट पाण्यात ठेवलं की त्याचं साल पण पटकन निघतं. तर इथे नीलला अभ्यासला बसवलेलं आहे वर बेडवर आणि मी खाली इथे मोटिवेशन स्पीच लावलं होतं आणि ते मी वरण्याचं साल काढत काढत ते मी ऐकत होते. कारण कसं भले पोरांचा अभ्यास जरी आपल्याला काही कळला नाही तरी पण कधी पोरांच्या बाजूला बसले की पोरं पण कधी हलगर्जीपणा जास्त करत नाहीत आणि अभ्यास पूर्ण करतात. फक्त अभ्यास पूर्ण झाला का नाही एवढं जरी चेक केलं का नाही रोज तरी बस झालं, म्हणजे बाकी काही करायला लागत नाही. तर त्याला बसवलं होतं. आणि मला कसं रिकाम्या वेळेत मोटिवेशन पोस्ट वाचायला किंवा आपले स्पीच ऐकायला म्हणजे आवडतं कसं. आणि मी जे ऐकत होते की नाही ते असं टार्गेटवर होतं. म्हणजे तुम्ही कुठलं पण काम करताना असं टार्गेट ठेवा म्हणतात. म्हणजे टायमिंगचं तुम्ही 10-15 मिनिट किंवा 25 मिनटं की 25 मिनटात हे काम मी करणारच. कसं टायमिंग नाही लावलं की कसं आपण हलगर्जीपणा म्हणजे काम कधी होईल ते होईल असं होतं. आणि जितकं आपण टार्गेट ठरवलं तितकं पटकन त्यावेळेत काम होतं. तर ते मी स्पीच ऐकलं होतं. आणि त्यानंतर मी एका बाजूला कुकर लावला, एका बाजूला वरण्याची आमटी फोडणीला टाकली आणि त्यानंतर त्याला इथे मी आल्याची गोळी तोंडात टाकायला दिली होती. जरा चेन बसल्या नाही ते
तर इथे नीलचा अभ्यास पण झालेला आहे. मी कांद्याची पात कणी चिरून घेतली होती, ती मी भाजी फोडणीला टाकलेली आहे एका बाजूला. आणि त्याला जर्किंग आणलं होतं, त्याची टोपी मिळालेली पण अजिबात तो घालायला बघत नाही. कसं म्हणजे त्याला असं कानाला बांधायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी त्याला जबरदस्तीनं कणी कसं संध्याकाळच्या वेळेत असं गारवा हवेत पण गारवा सुटलेला असतो, त्यामुळे कसं त्याला ते घालत होती. त्यानंतर मी भाकरी केल्या. दूध गरम करायला ठेवलं बारीक गॅसवर, कारण आमच्या डेअरीतलं दूध असते आणि ते कणी चहाच्या गाळणीनं गाळून घ्यायला लागते. कसं धार वगैरे काढताना जर कचरा वगैरे पडला असेल तर तो चहाच्या गाळणीनं गाळलं कणी की निघून जातो. त्यासाठी मी बारीक गॅसवर दूध ठेवलेलं आहे. माझं सगळं जेवण आवरल्यानंतर इथे मी जेवायला वाढून घेतो. कसं सकाळचं जेवण सोबत होत नाही. नील शाळेत जातो डबा घेऊन, त्याचे बाबा बाहेर मुलांच्या सोबत बसतात आणि मी एकटीच घरात असते. त्यामुळे सकाळचं जेवण काय एकत्र होत नाही. त्यामुळं शक्यतो आम्ही रोज रात्रीचं एकत्र जेवण बाहेर हॉलमध्ये टी व्ही बघत बघत जेवण करतो. म्हणजे दिवसातून एकदा का असते ना आमचं जेवण सोबत होतं, मग ते रात्रीचं होतं, सकाळचं काय होणं शक्य नाही. तर इथे मी जेवण केल्या लगेच भांडी वगैरे ओटा आवरून घेते, कारण एकदा बसलं की नाही जेवण नंतर भांडी वगैरे काढायची म्हटलं तर ते नंतर कधी कंटाळा येतो आणि मग अर्ध्या तासाच्या कामाला का नाही 1 तास लागतो. त्यामुळे मी कधी पण जेवण झाल्या पटकन भांडी घासते आणि त्याच हातासरशी ओटा वगैरे सगळा पुसून धुवून घेते. संध्याकाळची कामं सगळी आवरलेली आहेत आणि मला कसं संध्याकाळचं झोपताना केस बांधून असं विंचरून झोपायची सवय आहे. म्हणजे कसं विंचरते तेल काय मी 4 दिवसातून एकदाच लावते. म्हणजे आदल्या दिवशी रात्री लावायचे, सकाळचे केस धुवून टाकायचे. रोज काय तेल लावणं होत नाही. त्यामुळे पण फक्त कधी संध्याकाळच्या वेळेत पूर्ण असं विंचरून आंबाडा फेट्टा असा बांधून घेते, ती माझी सवय आहे. कारण मला थोडंसं असं केस गळतीचा त्रास व्हायला लागला. आणि केस गळतीचं कसं मी ते आदिवासी तेल पण आणलं होतं, पण तेल कसं ते जितका वेळ तुम्ही वापराल ना तेवढ्या वेळेतच ते केसांना उपयोग होतं. ते तेल बंद केलं आणि कुठलं पण तेल केस गळतीवरचं तेल वापरते तोपर्यंतच आपल्याला रिझल्ट येतो. तेल बंद केलं की नाही आणि परत गळायला होतं तसं चालू होतं. त्यामुळे की नाही बाकी ते तेल वगैरे वापरण्यापेक्षा की नाही फक्त तुम्ही आपलं खोबरेल तेल, पॅराशूटचं तेल जे असते ते फक्त आपण संध्याकाळचं असं 4 दिवसातून एकदा जरी लावलं तरी आपल्याला केस गळतीचा त्रास थोडासा कमी होतो. तर चला, आज संध्याकाळचा व्लॉग मी शूट केलेला आहे. बऱ्याच दिवसानंतर मी संध्याकाळचं माझं रुटीन दाखवलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही नक्की सांगत जा आणि माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, तर मी आता आंबाडा माझा बांधून झालेला आहे. आता थोडंसं फ्रेश होते आणि आजचा संध्याकाळचा व्लॉग मी इथेच बंद करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद.